विधानसभा पूर्व क्षेत्र में, जहां पे शिवसेना सिंदे गढ़ के विधायक मंगेश कुडालकर आज इनके द्वारा ऑपरेशन सिंदूर को लेकर भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया। आप देख सकते हैं हमारे पीछे ये सारे जो लोग हैं, ये देशभक्त लोग यहाँ पर मौजूद है। आज तिरंगा रैली का आयोजन किया है, बड़ी तादाद में लोग यहाँ पे मौजूद है। हम अगर दाएं और बाएं की बात करें तो यहाँ पर महिलाएं भी मौजूद है, क्योंकि आज जो जश्न है वो मनाया जा रहा है, तिरंगा रैली निकाली जा रही है। क्योंकि जिस तरीके से पाकिस्तान में हुए आतंकी हमले को लेकर आज जो भारतीय सेना ने जिस तरीके से ऑपरेशन सिंदूर को चलाया था, आज आप देख रहे भारी तादाद के लोग मौजूद है। आज ये अभी कुछ देर में यहाँ पर जो शुरुआत की जाएगी। आपल्या ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक भारतीय सैन्याला सुद्धा मुजरा करण्यासाठी आणि त्या सलाम करण्यासाठी आज या ठिकाणी आपण ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही भव्य तिरंगा रॅली प्रत्येक भारतीय सेना दलाला सलाम करण्यासाठी ही रॅली आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि याच्यामध्ये सर्वच नागरिक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले। सर, ही कुठपर्यंत जाणार आहे ही रॅली? चुनावट्टी ते संपूर्ण देवनगर, ठकराप्पा आणि टिळकनगर हा भाग आहे। एकत्रित श्रीकांत शिंदेजी पण विदेश यात्रा करणार आहेत, सिंदूरच्या बद्दल लोकांना जनजागृती करणार आहे, काय सांगणार? नक्कीच पहिल्या प्रथम श्रीकांत शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी त्यांची निवड ही शिष्टमंडळामध्ये झालेली आहे आणि त्यांच्याकडे आफ्रिका आणि अजून 2 देश दिलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व ते करणार आहेत आणि नक्कीच एक चांगलं उमद नेतृत्व आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती पाहता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची जी काही निवड केलेली आहे ती यथायोग्य आहे आणि नक्कीच आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान। तर काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या पुढाकाराने आजच्या या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भारतीय सैन्याला, भारतीय जवानाला एक सल्यूट करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण शिवसैनिक आणि कुर्ल्याचे नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले। या ज्या कर्नल आहेत, ज्या भारतीय आपल्या देशाच्या कर्नल सोफिया कुरेशी यांना पहिल्यांदाच ही संधी मिळून सुद्धा त्यांनी इतक्या छानपणे आज 100 आतंकवाद्यांना अगदी मोदीजीच्या आणि सैन्य दलांचं जे नेतृत्व करून, भारताचं नेतृत्व करून त्यांनी आज उद्ध्वस्त करून लावलं आणि पाकला आपल्या भारतापुढे झुकावं लागलं। ही एका महिला म्हणून आज मी कर्नल सोफिया कुरेशी यांचं अभिनंदन करते।